नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच MS-सेट एक्झामिनेशन 2026साठी आपण अभ्यास करीत आहोत मित्रांनो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 26ची एक्झामिनेशन जून ते डिसेंबरच्या दरम्यान आपल्याला शॉर्ट एक्झामिनेशन होताना दिसून येईल. कारण सर्वप्रथम लक्षात घ्या 26ची परीक्षा होणार की नाही या संबंधित देखील अनेक बाबी आपल्या समोर आलेला अनेक संभ्रम आपल्या मनामध्ये निर्माण झालेला होता की 2026ची परीक्षा होणार की नाही. पण आता या सगळे जे आपलं बातमी बघतो किंवा इन्फॉर्मेशन बघतो त्याला आळा बसलेला आहे आणि नक्कीच आपल्याला 2026चं एक्झामिनेशन होताना दिसून येईल. सो या एक्झामिनेशनचं जर पहिल्यांदा प्रिपरेशन करीत आहात मित्रांनो, तर लक्षात घ्या या सेट परीक्षेमध्ये 2 पेपर असतं. एक पेपर 1 आणि दुसरं म्हणजे पेपर 2. आता पेपर 1 हा कॉमन आहे आणि पेपर 2 हा सब्जेक्टिव्ह आहे. तर या कॉमन पेपरच्या अशा महत्त्वाच्या कुठल्या युनिट्स आहेत जे आपल्याला 80 ते 90 पर्यंत स्कोर करून देण्यास हेल्पफुल ठरेल, हे जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे. यामध्ये आपण 30 पेक्षा अधिक टॉपिक्स बघूया आणि नक्की शॉर्ट हे टॉपिक नोट डाऊन करा तुम्ही, जेणेकरून एक्झामिनेशनला हेल्प होईल आणि या टॉपिकमधून नक्कीच तुम्हाला प्रश्न देखील पाहायला मिळेल. त्यामुळे या टॉपिकचा आपल्याला आवर्जून अभ्यास करायचा आहे. सोबतच महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनच्या पेपर 1चं जर आपण मित्रांनो विचार केलेलं, पेपर 1मध्ये टोटल 10 घटक आहे आणि 10 घटकवर आधारित 50 प्रश्न 100 गुणांसाठी विचारलं जाईल. म्हणजे प्रत्येक प्रश्न जे आहे त्याला मार्क किती राहणार आहे? 2. ओके. सो प्रत्येक युनिटचं जर आपण विचार केलं, प्रत्येक घटक किती गुणांसाठी आहे? प्रत्येक युनिटचं महत्त्व इंडिव्हिज्युअल 10 गुणांचं आहे. प्रत्येक युनिटवरून 5-5 प्रश्न म्हणजे 10 गुणांसाठी विचारलं जातं. आता टोटल 10 युनिटमध्ये टीचिंग ॲप्टिट्यूड युनिट 1, रिसर्च ॲप्टिट्यूड आहे, कम्प्रेहेन्शन, देन कम्युनिकेशन, मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड, देन लॉजिकल रिझनिंगचा भाग आहे, डेटा इंटरप्रिटेशन, ICT, पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट आणि उच्च शिक्षण प्रणाली. तर या 10 घटकचा आपल्याला खूप व्यवस्थित अभ्यास करायचा आहे आणि या अभ्यासाला आणखीन समोर नेण्यासाठी 27 एप्रिलपासून मित्रांनो आपण नवीन बॅच सुरू करीत आहोत. आता या बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही लक्षात घ्या, फीज आहे 3000, ज्यावर डिस्काउंट सुद्धा मिळेल आणि मात्र 2600 रुपयामध्ये हे बॅच अवेलेबल आहे, ज्याची व्हॅलिडिटी 1 वर्षाची आहे. नेटचा पेपर 1 फ्री ऑफ कॉस्ट आहे. 10 इयर्स PYQ, 5000 पेक्षा अधिक MCQची सिरीज, कुठलंही रेफरन्स बुक वापरायचं नाही. फक्त नोट्सच्या आधारावर तुम्ही हे एक्झामिनेशन शॉर्ट क्वालिफाय करणार. दररोज 8 वाजता लाईव्ह सेशन प्लस तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्ममध्ये देखील सेशन अवेलेबल आहे. बघा हे ऑफिशियल नंबर्स आहे, यांवर कॉन्टॅक्ट करा आणि आजच कोर्सला जॉईन करा. पेपर 1 प्रमाणे पेपर 2 मध्ये कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री, इंग्लिश आणि लायब्ररी सायन्सचं कोर्स अवेलेबल आहे. फीस आहे 10,000 रुपये, यावर डिस्काउंट मिळेल. मात्र 8,000 मध्ये 1 वर्षाची व्हॅलिडिटी आणि यावर नेट आणि सेटचा पेपर 1 फ्री ऑफ कॉस्ट असेल. हे बघा नंबर्स आहे, कॉन्टॅक्ट करा आणि आजच कोर्सला जॉईन करा. सर्वप्रथम इथे आपण अभ्यास करीत असताना घटक 1 जे आहे म्हणजे टीचिंग ॲप्टिट्यूड, यामध्ये लेवल ऑफ टीचिंगचा एक टॉपिक आहे, ज्यामध्ये मेमरी लेवल ऑफ टीचिंग, अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग अँड रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग हे 3 घटक करा. त्यानंतर लर्नर कॅरेक्टरिस्टिक्स, यामध्ये आपण म्हणजे जरा भाग करून अभ्यास केलं, जसं चाइल्डहूड, ॲडोलसेंट, अडल्ट लर्नर आणि ओल्ड एज. तर हे 2 वर जास्त प्रश्न असतात. ऑनलाईन पद्धतीमध्ये स्वयंप्रभा आणि मूक तीनही महत्त्वाचे आहे. श्रेयांकीकरणाचे प्रकार हा एक महत्त्वाचा घटक ठरेल. लेवल ऑफ टीचिंग, टीचिंगच्या कन्सेप्ट रिलेटेड क्वेश्चन विचारलं जातं. टीचर सेंटर्ड मेथड आहे, गिफ्टेड चाइल्ड म्हणजे प्रतिभावंत विद्यार्थ्यांवर प्रश्न असतं. प्रौढ जे शिकणारा आहे त्यावर प्रश्न विचारलं जाते आणि टाइप्स ऑफ इव्हॅल्युएशन, यामध्ये फॉर्मेटिव्ह, समेटिव्ह इव्हॅल्युएशन महत्त्वाचं आहे. क्लासरूम टीचिंग आणि फीडबॅक, देन स्वयंप्रभांवर प्रश्न असेल.
टीचिंग मेथड्स करा, ज्यामध्ये भूमिका पालन, दिग्दर्शक, प्रायोगिक आणि अवगामी आहे. इव्हॅल्युएशनचे प्रकार करावं लागेल. मॉडर्न मॉडर्न टीचिंग सपोर्ट सिस्टम मूक हे महत्त्वाचे घटक आहे. यानंतर युनिट 2चा जर आपण विचार करतो तर हा युनिट रिसर्च रिलेटेड आहे. तर रिसर्च एका संशोधकाच्या अंगी कोणते गुण असावे? संशोधन पद्धती, ज्यामध्ये प्रायोगिक, ऐतिहासिक, वर्णनात्मक, गुणात्मक आणि मात्रात्मक हे 4-5 महत्त्वाच्या ठरतात. स्केल ऑफ मेजरमेंट एक महत्त्वाचा टॉपिक आहे. केंद्रीय प्रवृत्तीचे माप, संशोधन लेख, ओके. देन एक गुड हायपोथेसिसचे काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, चांगल्या परिकल्पनेचे वैशिष्ट्ये. देन प्लॅगरिझम काय असतं, कारण प्लॅगरिझमवर प्रश्न येतात. सॉक्रेटिसचं सत्यशोधन पद्धती असू द्या, प्रायोगिक संशोधन असू द्या, रिसर्च संकल्पना किंवा रिसर्च एथिक्स असू द्या, यांवर मेजर प्रश्न असतं. पॉझिटिव्हिझम अँड पोस्ट पॉझिटिव्हिझम अप्रोच यांवर प्रश्न असतं. स्टाईल्स ऑफ रेफरन्सिंग, देन जसं आपण पूर्वीही म्हटलं आहे, प्लॅगरिझमवर भरपूर प्रश्न येतात. अँड ICT अँड टूल्स हा एक महत्त्वाचा विषय ठरेल. त्यानंतर युनिट 4 कम्प्रेहेन्शनचं आहे, कम्युनिकेशनचं युनिट 4 आहे, ज्यामध्ये कम्युनिकेशनचे प्रकार अभ्यास करा. शाब्दिक, अशाब्दिक, समूह आणि वन वे कम्युनिकेशन कशाला म्हणायचं, ग्रुप कम्युनिकेशन किंवा माध्यमे काय असतात, कम्युनिकेशनचं सायकल, देन डेफिनेशन ऑफ कम्युनिकेशन, संप्रेषणाचे घटक, व्यक्तिगत संप्रेषण असू द्या, औपचारिक संप्रेषण असो, अनौपचारिक, माध्यमांची वैशिष्ट्ये, प्रभावी संप्रेषण आणि प्रसार भारती हे महत्त्वाचे टॉपिक आहे इथे. त्यानंतर आकृती संबंध, पाई चार्ट करा, मोड, मीडियम, मीन यांचा अभ्यास करा, रेशिओ, पर्सेंटेज, विधान, व्हॅलिड कन्क्ल्युजनवर जास्त प्रश्न असते. स्टेटमेंट विचारतात तुम्हाला. हे मॅथ्स रिझनिंग जे भाग आहे, म्हणजे 30 मार्कांसाठी विचारलं जातं. 30 गुण इथे महत्त्वाचे ठरेल, ज्यामध्ये मिनिंगफुल, चौकोन क्षेत्र, सरासरी, चक्रवाढ व्याज असू द्या, इंडियन लॉजिक डायग्राम्स, ठीक आहे, क्लॉक, शेकडा, नफा तोटा, लॉजिकल ऑर्डर सेट करावं लागतं, आवर्सवर, डिग्री, डायरेक्शन आणि DI वर 2 प्रश्न देखील असू शकतात. ICT संबंधित जर आपण विचार केला, कम्प्युटरचं जे शब्दावली आहे खूप महत्त्वाची आहे. कम्प्युटर इन्फॉर्मेशन, देन संवाद सेवा, भारतीय माहिती तंत्रज्ञान कायदा, महाराष्ट्र सरकारच्या संकेतस्थळ, भारतातील उच्च शिक्षणातील डिजिटल पुढाकार यांवर जास्त आपल्याला इन्स्टंट मेसेजिंग वगैरेंवर प्रश्न जास्त असतात. युनिट 9चा विचार केला तर बेसल परिषद, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल, रामसर झालं, ध्वनी प्रदूषण झालं, MDG आणि SDG भरपूरदा विचारलेला आहे. नद्या विकास योजना, स्वच्छ भारत अभियान, हवामान बदलातील राष्ट्रीय कृती आराखडा, म्हणजे 8 मिशन येतात या अंतर्गत, यांचा अभ्यास करावं लागतं. आंतरराष्ट्रीय स्वैर संघटन वारंवार विचारतात. विषारी रसायने आहे, कचरा, रिओ अर्थ समिट, नैसर्गिक धोके, ध्वनी प्रदूषण, वेटलेट परिषद आहे, हवा प्रदूषण कायदा आणि पर्यावरण कायदा. युनिट 10 मध्ये तुम्हाला एकदम एन्शंट एज्युकेशनचा अभ्यास करून 2020 पर्यंत अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. तर असं महत्त्वाचा भाग तुम्हाला टोटल पेपर 1 मध्ये कव्हर करावं लागेल, जेणेकरून येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये 80 to 90 पर्यंतचा स्कोर तुम्ही करू शकता. यासाठी आपली बॅच सुरू होत आहे मंडेपासून, म्हणजे 27 एप्रिलपासून. याला जॉईन करा. ऑफिशियल नंबर्स आहे दिलेले, त्यावर कॉन्टॅक्ट करा. थँक्यू सो मच.